अजून अजून दे ना. 3-4 वाजता. मम्मीच्या ब्लॉग मध्ये बघ. मम्मी तू कुणाच्या लेकरांना आणले? माझ्या ही काय हो 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 कसं मध्ये मध्ये करायला बघ बघ. आज आमच्या मम्मीने खायला आणले. कशाला आणलेस मम्मी तू त्या तुझ्या पोरीला? पडल ग पडल. सोड त्याला, त्याला घाई पडती बबलीला. माझं पापी पण बघतोय. पापी तू बघ की काय. वाव माझं पापी किती छान दिसते. ती लय महाग आहे ते द्राक्ष ना लय महाग आहेत. हाय सर ना आंबट पण लय असतात आता. हो. ही सगळं कच्च आणलंय 4-5 दिवसांनी मग हे करायचं. अगं तुला कशाचा एवढा आनंद झाला मला काय कळलं गेले बबल्या. सगळ्यात फेवरेट आहे माझं हे. हा? सगळ्यात फेवरेट आहे माझं ते. हो. हे संपू ना संपू पण हे संपल. ते संपत आहे की तुलाच आणलंय. आणि मला खूप जास्त आवडतं. आणि हे बघा ही असता खा तुम्ही. नो कलिंगड मला नाही आवडत कधी. हा? पिचकलं नाही काढून आणलाय. ते मला नाही आवडत अजिबात आणि कलिंगड. कलिंगड आवडतं तुला? ठेवावं लागेल नाही तर पाल बिल फिरल याच्यावर. फ्रीज मध्ये ठेवू की? फ्रीज मध्ये ठेवायचे का पण ती लय वजनदार आहे ही. नाही पडत फ्रीज वर. कसं पण ते लय जब्बर आहे. कारण की आपल्याकडे आहे गोदरेजचा फ्रीज 10 वर्षाची वॉरंटी प्लस 2 स्टार. आमचा फ्रीज बघा नवीन वाला किती छान आहे कलर. हाच कलर भेटन. दळणाला दिलाय का एक डब्बा. बघा गोदरेज मम्मी उलट ह्या फ्रीज मध्ये गार गार होऊन चांगली. अरे एक आहे ना. एक ठेवणार आहे ना दादा. एक परत संपल्यावरती फ्रीजचं म्हणून नाही दादा. बारकाचे आमचा छोटा मोठा एकदा फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. जीवा भावाचा फ्रीज आहे आपला. काय येतं बिचारा दादा त्याला खर्च कशाला आणतो. हे दे. काय राहिलं त्याच्यात ठेवायचं. नाही आणि कुरकुरे लगेच सगळे संपून टाकू नका माझा वासरू आहे. हाय ते ही हेच खाणार. तिथं उघडं ठेवायचं म्हणलं ना लय अवघड आहे. द्राक्ष आंबट होता मम्मी. ए पोरा माझ्या पोरा. बिस्किट आणखी त्याचा बी डब्बा तिथे ठेवते फ्रीजवर. आणि हे फ्रीज वर वजू ठेवणार आहेस? त्याला काय होतं तेव्हा? आता हे जेवढं आहे तेवढं खाऊ वाटणार नाही बघा. असं भूक भूक वाटण आतमध्ये की नको यार. उचल दादा ठेव लय जड आहे. ठेव दादा आता हे उचलून. आमची लेकरं असं करते दुसरी कधी भेटलंच नाही. अगं की बाई माझ्या इकडे कापायचं कापता. काप ना. आमच्या दादालाच कलिंगड आवडते वाटतं. आमचं देवघर बघितलं का? हो का आम्ही नवीन देवघर घेतलं. याच्यात लाईट लागती. खूप छान मला देवघर घेतलेलं आहे मम्मीने. हे चांगलं आहे. देवघर नव्हतं पहिलं असं होतं. आता असं देवघर घेतलं. खूप छान आहे. मम्मीला आवडलं. मला पण आवडलं. पसारा दिसत असेल तर इग्नोर करून टाका. मम्मीचा नवीन मोबाईल आहे. भारी आहे का नाही ना बबली? आणि तुला काय आणले ती आनंद बघ की. कुठे त्याच्या नादी लागत बसली. पापीला बोलायच्या. प्लास्टिकचा डब्बा कुठे ठेवलाय मी तर. कुठला प्लास्टिकचा डब्बा? ती मोठ्या वाला प्लास्टिकचा डब्बा. तो सापडणार नाही मला. मेथीची भाजी नाही का? आणि सगळं गरम करायचंय. हे किती आणले? एक 12 डझन. आणि हे बाहेर छापीचा हाल. काढते फ्रीज मध्ये भाज्यांचे. काढ की दादा काय बघतो? हे रे भाज्या कधीच्या आहे? आजच्या आहेत ना? थांबते बटाट्याचं खाली ठेव. थांबा. दस्तर करस्त सगळं की झालं बाहेर तुझं. हे बटाटे तर बबलीच्याच मापाचे आणलेस तू. बबलीच्या एका 50 रुपयाचे 3 किलो होते म्हणून. बबलीच्या एका घासाचे आणले. ते भाजीचं नीट लावावं लागलं. कधीच
टाकून द्यायचंय भात. कधीच पण नका ठेवू फ्रीजमध्ये. पीठ राहू दे. भात टाकून द्यायचंय पिशवी. हे फॅन बंद करा तिकडं काय नाही. आणि आमचं लुक घराचा. अरे सॉरी लाईट तर बंद झाला. हे मम्मीची कला आहे. किती छान आहे. हो तुला खायचा होता म्हणून आणलाय. होम टूर दिला मी. दिला का घराचा? आणि हे कपडे बिपडे हे दाखवायचं राहिलं का. हे बबलीचं गार्डन. हे हाय बबलीचं गार्डन. छोटं वटावल्ल. त्याच्यावर हे बाहुल्या टाकतो आम्ही. जे की ते बबलीचा पांडा आहे. ह्याच्यामध्ये कुठून साबण येणार असं डेकोरेशन केलंय आम्ही. काय गोडे नाही. तुला कुठून लागलं. आमच्या दादाला कलिंगड लय आवडतं. पण मला नाही आवडत कलिंगड. आणि हे तिच्या पुरीचं ठेवतीये मम्मी आमची. तुम्ही उद्या जाऊन मॅगी घेऊन या. मॅगी राहिली तेवढी. म्हणतो म्हणलं बघा बघा पोरीचं किती सामान यार बाबा ते फ्रीज खोलायचं का नाही माणसांनी. नाही पडत दादा. ते कसं पडल. पडलं तर आहे तुझं नाव घेऊ आम्ही. होय मम्मी. आणि मी तुम्हाला मंदिराची लाईट चालू करून दाखवू का. थांबा 1 मिनिट. मम्मी हे 2 मिनिटं पकड जरा. मंदिराची लाईट चालू करून दाखवते. पकड सर प्लीज. थांबा. मंदिराची लाईट चालू करून दाखवते. बसत नाही रे घरी तुझं ऐकते. कसं आता कसं ऐकायचं असतं. होत असते. ऐकायचं असतंय. हो बाबा तुझं ऐकल्यामुळे ती वाचले अंडे. थांबा. हे बघा मंदिराची लाईट किती छान दिसतंय मंदिर. प्राइस पण सांगा कोणाला घ्यायचं असेल तर. कशाला लोकांचं प्रमोशन करून द्यायचे. किती छान आहे ना मंदिर. दिवाचं. आणि हे कप्पे पण दिलेत खाली ठेवायला. आता आपण लाईट बंद करू कारण भाडं तेवढंच येईल. काय रे बघा माझा पापी कसा ओरडतो. काय रे काय पापी काय. न्यूवाला फोन बघितलं ना. काय काय घेतलं ना. बघितलं ना काय काय घेतलं आम्ही. कधी मी अंडे उडवतो ना हे उडवा बघा. बघितलं ना तुम्ही आम्ही काय काय घेतलं. होम टूर दिलंय मी आता. या काय गरीबाच्या घरी असतंय तसं. होम टूर दिला. हे बघा हे पण मम्मीचीच कला आहे. ते मी लावलंय. वरचे कपडे काढून टाका. कला त्यांना दाखवायचीच का. किती छान आहे. का रे बाबा. आणि हे पण हे मम्मीचीच आयडिया होती. हे जे सोफ्याला असं लावायचं ते है ना. हो ही इडलीचं पीठ आहे. दूध आहे. हा दूध मी तसलं आणलंय. ह्या गिलासातलं दूध किती दिवस ठेवणार आहे इथं कोपऱ्यातलं. आज काढून टाक. फ्रीज यार मी रोज पुसते यार खालचं. ते कसं काय होतं ग. एक किती आणले तसे हे. आणि त्याची पोरगी कशी फिरती मम्मी. त्याची पोरगी फिरू दे. बाटल्या राहिल्यात फ्रीजच्या आणायचे. आता काय काय आणावं तरी बाबा. नवीन फ्रीज आहे. बहुतेक फ्रीज जरा कमी पडला का. जो पहिला होता तो जरा मोठा होता काय. दळण केलं का आपलं. दळण केलं वाटतं. तर आपण 9 मिनिटाचा ब्लॉग झाला इथंच एंड करू. 9 मिनिटाचा झाला का. चला बाय. लय मोठा ब्लॉग होईल. बाय बाय.